हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आय होप यू ऑल आर फाईन ॲट युअर होम. मी सुद्धा मस्त आहे. आणि आज आहे मंगळवार, तर नेहमीप्रमाणे माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे. आज ना सकाळी उठले, इवाला आधी खाऊ पिऊ घातलं, कारण तिचं खाल्लं पिल्यानंतरच मी माझ्या बाकीच्या कामाला वगैरे सुरुवात करते. सो इथे ना आमच्याकडे लागली होती इवाच्या डॅडींना दसऱ्याची सुट्टी. सो त्यांना 8 ते 10 दिवस सुट्ट्या आहेत. आणि म्हणूनच मग आमच्या सगळ्या गोष्टी निवांत चाललेल्या आहेत. ते सुद्धा मला कामांमध्ये थोडीफार मदत करतात, जास्त नाही. मदत करतात म्हणजे इवाला घेणं हे एकच काम त्यांना जमतं आणि तिच्यासोबत खेळणं वगैरे. तर माझ्यासाठी ते सुद्धा काम खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण इवाला सांभाळत काम करणं म्हणजे इट इज व्हेरी बिग डील. सो बट आता जसं त्यांना सुट्टी लागली तेव्हापासून थोडंसं माझा लोड कमी झालेला आहे. तर मला आज बनवायची होती टोमॅटो खिचडी. त्यासाठी मी मस्त लसूण वगैरे सोडून घेतलेला आहे, कांदा कापणार आहे. टोमॅटो राईससाठी 3 ते 4 टोमॅटो मी इथे घेणार आहे. हिरवी मिरची, सगळं साहित्य वगैरे मी इथे रेडी करून घेतलं. त्यानंतर तांदूळही स्वच्छपणे धुवून घेतलेत. आधी कसं सगळ्या गोष्टी रेडी केल्यानंतर ना पटकन बनवता वगैरे येते. तर टोमॅटो राईस बनवण्यासाठी मी सगळं साहित्य रेडी केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. मी 3 टोमॅटो घेतले, त्यानंतर एक कांदा मोठासा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर भरपूर असा कढीपत्ताही घेतला. कुकरमध्ये थोडंसं ऑइल आणि ह्यामध्ये ना थोडंसं तूप घ्यायचं आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे जर लिंबू असेल ह्यामध्ये टाकायला तर अजूनच सोन्याहून पिवळं, कारण टेस्ट अजून छान लागते. बट माझ्याकडे नसल्यामुळे ना मी नाही टाकणार आहे. सो थोडंसं जिरे मोहरी तेलामध्ये आणि तुपामध्ये कडू दिल्यानंतर मी लगेचच भरपूर कांदा घातला, हिरवी मिरची घातली, त्यानंतर भरपूर असा लसूण घातला. त्याला ना 5 ते 10 मिनटं मी थोडंसं लालसर होईपर्यंत भाजू दिलं. कांदा आणि हिरवी मिरची भाजल्यानंतर मी ह्यामध्ये लगेचच टोमॅटो ॲड केला. त्यानंतर गरम मसाले ॲड केले. गरम मसाल्यामध्ये थोडंसं धने पावडर, त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला असतो ना ते ॲड केलं. त्यामध्ये 2 लवंग टाकल्यात आणि जे बिर्याणीचं पान असतं ना, तेजपत्ता म्हणतो, तोही टाकला, म्हणजे अजूनच थोडीशी चव वेगळी लागेल. त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये तूपही घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये ना लिंबू जर असेल तुमच्याकडे तर, आणि ते जर तुम्ही ॲड केलं ना तर अजूनच चव म्हणजे नेक्स्ट लेवलची होईल. सो अशा प्रकारे माझी जी टोमॅटो राईस आहे तो ऑलमोस्ट मी म्हणजे शिजायला ठेवलेला आहे. लागोपाठ मी किचन आवरून घेतलं, त्यानंतर भांडी घासली. आणि मी एवढ्या धावपळीने का करते तर ह्याचं कारण असं, दसरा येतोय आय थिंक गुरुवारचा, आणि बुधवारी मला जायचं आहे गावी. सो त्याआधी मला युवाला ना नवीन कपडे घ्यायचे आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही तिला ड्रेस घेते. काल का परवा आम्ही जाऊन आलेलो आहोत ट्रेंड्समध्ये. बट मला हवं तसं कलेक्शन इथे अवेलेबल नव्हतं, म्हणून म्हटलं की 1-2 दिवस थांबावं आणि परत एकदा बघून यावं की काही नवीन मिळते का. कारण तेच ते कपडे, तेच ते स्वेटशर्ट, तिला ना मी जास्त स्वेटशर्ट आणि जीन्सेस प्रिफर करते. कारण फ्रॉक वगैरे ना म्हणजे कधी मी ट्राय नाही केला. आहेत माझ्याकडे भरपूर, बट मग ते तिलाही नाही आवडत आणि तिच्या डॅडींनाही नाही आवडत. त्यामुळे मग मी स्वेटशर्ट आणि जीन्सच घेते आणि तेच घालून मग तीही कंटाळी होती. जो म्हटलं यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करावं. तर तुम्ही बघू शकता इथे माझा टोमॅटो राईस बनून रेडी आहे. किती छान कलर आलेला आहे ना याला, आणि इतका मस्त फ्रॅग्रन्स सुटलेला आहे की असं वाटतं आताच जेवायला बसावं. बट मला करायचं होतं वेट लॉस, सो मी सगळ्यात आधी त्यांना दिला खायला. आणि नेहमीप्रमाणे त्यांचं हेच रिॲक्शन होतं की अप्रतिम बनलेला आहे. खरं तर इवाची डॅडी ना म्हणजे मला नेहमीच जेवणाबद्दल ॲप्रिशिएट करतात, अँड आय एम ग्लॅड फॉर दॅट. तुझी कॅब घे, चल कॅब घे बेटा, चल कॅब घे, तुझी कॅब घे, आपल्याला बाहेर जायचं ना, चल ती कॅब घे. वेअर इज युअर कॅब? ओके, हाय कर सगळ्यांना, हाय कर, हॅलो एव्हरीवन कर, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो म्हण, हॅलो. चलो बाहेर जायचं आपल्याला, चला लॉक करा. ये हिवा, चल आपल्याला बाहेर जायचं, चल चलो. तर आम्ही चाललेलो आहोत दसऱ्याच्या खरेदीसाठी. ये हिवा, ये बेटा. वातावरण वगैरे बघा, किती मस्त वातावरण आहे ना. ये हिवा, ये. चॅम्पियन, माय चॅम्पियन. हाय.
हाय हाय. व्हॉट यू आर सेइंग? किती क्यूट दिसतंय. कसं तर दिसतंय या टी शर्ट मध्ये. बघा ना, मस्त आहे हे टी शर्ट. इवा गाडी पडते बेटा अंगावर. इवा इवा ये इवा इवा ये. हाय कर इवा. इवा रोज रोज ट्रेड्सला येते हा शॉपिंग करायला. इवा हा हाय कर. इथे इथे लाईट्स छान आहे बघा, कसे छान येतात ना व्हिडिओ. हाय कर इवा. शॉपिंग करायची. रोजच कपडे घेते इवा. इवाला ड्रेस घेणार नाही मी आज अजिबातच. मी रोजच इवाला कपडे घेण्यासाठी येतात. तेच सेक्शन तिकडेच. डिस्काउंट नाही 150 रुपये मस्त वाटेल. आता घे बाबा. तर मी आले होते ट्रेंड्सच्या फर्स्ट फ्लोअरला, जिथे किड्स सेक्शन आहे. तर मी कपडे बघत होते, काहीतरी नवीन आलं का शोधत होते. बट सेम कलेक्शन आहे जे या 2 ते 3 दिवसांपूर्वी मी ऑलरेडी येऊन गेले होते. त्याही दिवशी हेच कपडे. बट त्या दिवशी मी काही घेतलं नव्हतं, कारण मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं त्याच्यासाठी. आणि म्हणून म्हटलं की 2 ते 3 दिवस थांबावं आणि नंतर येऊन बघावं जर काही नवीन वगैरे कलेक्शन वगैरे येईल. बट झालं असं की आजही तेच कलेक्शन आहे. आणि तुम्ही बघू शकता की माझं लेकरू इथे मिररसमोर खेळून बसत आहे. ॲक्च्युली तिला ना त्या प्लगसोबत खेळायचं आहे. बट तिचे डॅडी आणि मी दोघेही मागे उभे आहोत त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी. आणि तशी आम्ही इथे इन्क्वायरी केली तर त्यांनी सांगितलं की हे जे प्लग आहे ना ते तसंही बिघडलेलंच आहे. सो डोंट वरी. त्यामुळेच मग आम्ही हिला मिररसोबत खेळायला परवानगी वगैरे दिलेली आहे. तर तिचे डॅडी मागे उभेच आहेत आणि दुसरीकडे ना मी कपडे वगैरे शोधते. आज खरं तर माझ्याकडे चॉईस नव्हती. सो ह्यातलेच 2 टी शर्ट मी स्वेटशर्ट ॲक्च्युली चॉईस केलेत. एक येलो कलरचा, त्यानंतर ब्ल्यू कलरची जीन्स घेतली आहे आणि 2 नॉर्मल टी शर्ट तिच्यासाठी घेतले डेली यूजसाठी. कारण मला गुरुवारी जायचं होतं गावाकडे आणि आता टाईमही नव्हता बाकीचे शॉप वगैरे फिरायला, कारण मला ऑफिसही आहे. सो सकाळीच मी ॲक्च्युली आले होते 11-12 वाजता आणि चॉईस वगैरे करून आम्ही गेलेलो होतो. युवाचे कपडे घेणं म्हणजे मला काढते हो, ते पण काढते. युवा कुठं बसलीस बेटा? हा
घे घे बाई. हे पण छान वाटेल कलर. एक. इवा टेस्ट करतो. मॅडम. मम्मी तेच म्हणाल ते नको. हे बघ, हे नाही जात बघ. कलर पण छान वाटेल हे. मग ते ग्रीन पण मस्त आहे की. घे की मग. ग्रीन कुठे गेलं घेऊन ये. ते पाहिजे. कुठं पकड, हे असं पकड. 18 ते 24 ना. इवा कुठे गेलीस? ओ बेटा, मम्मा इकडे. इवा लहान मुलांचे कपडे म्हणजे बापरे. पॅन्ट पण आहेत. नाही नाही, बस बस, मी उगं बघत आहे. हो हो. हे कसं वाटत आहे? हे कसं वाटत आहे इकडे बघा. चल आपल्याला घरी जायचे. चल चल इवा. नाही बघा. काय काय अगं घरी जायचं का राणी? हे बघ तुझ्यासाठी ड्रेस घेतलेत मी. हे चल, तुझेच आहेत ड्रेस. चल आम्ही जात आहोत. बाय बाय. हे बघ तुझी फ्रेंड आहे इथे. हे बघ. सी सी. तुम्ही घेतला ना? चल ग. चल. मुद्दा म्हणूनच करते. हा किंवा पाय घसरल बघायला की. आ चल. चला चल बाई, पडते माणूस. चल चल. बापरे. चल. अरे 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 अरे, उचलून घेऊ का? चल, ते रागवतात आपल्याला. काल आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा इवाला हे ड्रेसेस आणले होते. मला त्याचा व्हिडिओ वगैरे बनवताच नाही आलं. सो हे एक टी शर्ट घेतला तिच्यासाठी. छान आहे स्वेटशर्ट. जास्त महागातला नाही आहे, बट ठीक आहे काहीतरी. त्यानंतर ही एक पॅन्ट घेतली मी तिच्यासाठी. त्यानंतर ना ही एक पॅन्ट घेतली तिच्यासाठी. छान आहे याचं कापड वगैरे. सो 6 to 12 months जी मुलांची कॅटेगरी येते ना, त्या कॅटेगरीमधली पॅन्ट घेतली. कारण युवा बारीक असल्यामुळे मला हीच साईज तिच्यासाठी फिट येते. सो ह्याची प्राईस काहीतरी 800 वगैरे आहे. कसलीही ऑफर नाही आहे दसऱ्यामुळे. मला असं वाटलं होतं आधी की ऑफर वगैरे राहील, बट अजिबातच कुठली ऑफर नाही आहे. त्यानंतर आम्ही गावाकडे जात आहोत. सो डेली यूजसाठी हे 2 नॉर्मल टी शर्ट घेतलेले आहेत. ह्याची पण प्राईस काहीतरी 170ला वगैरे मिळालेला आहे मी. त्यानंतर हा दुसरा टी शर्ट घेतला आहे मी तिच्यासाठी. आणि छान आहे म्हणजे याचं जी क्वालिटी वगैरे आहे ना, म्हणजे फॅब्रिक याचं म्हणा किंवा क्लोथ म्हणा, एक नंबर आहे. आणि लुक वाईजसुद्धा खूपच ऑसम आहे हा टॉप. सो हा सुद्धा घेतला आहे मी. त्यानंतर हा नॉर्मल टी शर्ट माझ्यासाठी घेतला आहे मी. तर याची क्वालिटी आणि फॅब्रिक वगैरे एकदमच मस्त आहे.
त्यानंतर हा दुसरा स्वेटशर्ट मी तिच्यासाठी घेतला आहे. सो ह्याची जी कॅटेगरी आहे ना एजची ती 12 to 18 मंथमध्ये आहे. थोडंसं मोठंच घेतलं आहे कारण स्वेटशर्ट थोडेसे लूज फिटिंग असल्यानंतरच छान दिसतात. सो हा सुद्धा मला काहीतरी 400 रुपयाला पडलेला आहे. सो अशा प्रकारे मी माझ्या इवाची दसऱ्याची शॉपिंग केली होती. सो आय होप की तुम्हाला आवडलीच असेल. आणि चला तर मला पॅकिंगसुद्धा करायची आहे आणि लगेचच मला गावी निघायचं आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असल्यास या चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन, टेक केअर ऑल.